तर पुण्यामध्ये 35 मंडळांची एकच दहीहंडी फुटणार आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकत्र दहीहंडी फोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। लाल महल चौकामध्ये या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय आणि यासाठी उद्योजक पुनीत बालन यांनी पुढाकार घेतलेला आहे। तर पुणे जी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते, या ठिकाणी सण उत्सव अतिशय जोमात साजरे होतात। दहीहंडीचा सण सुद्धा जल्लोषात या ठिकाणी साजरा केला जातो, पण यंदा 35 मंडळांनी एकत्र येऊन एकच दहीहंडी फोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे कॉम्पिटिशन मोठी असणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये ही मंडळे एकत्र येतील, तेवढीच गर्दी या ठिकाणी जमणार आहे आणि त्याचबरोबर तयारी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। तर या दहीहंडीचं आयोजन केले लाल महल चौकातल्या उद्योजक पुनीत बालन यांच्या पुढाकारातून। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत पुण्यातून। चंद्रशेखर, काय सांगाल? सांस्कृतिक नगरी पुण्यामध्ये पुनीत बालन यांच्या पुढाकारातून या ठिकाणी 35 मंडळांनी एकाच दहीहंडीचं आयोजन केलंय। कशी तयारी सुरू आहे, कारण मोठी गर्दी या ठिकाणी होण्याची शक्यता आहे? खरं तर पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये हा चांगला निर्णय जो आहे तो पुनीत बालन यांनी घेतलेला आहे। शहरातील तब्बल 35 मंडळ एकत्र आलेली आहेत। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सगळे मंडळ एकत्र येऊन पुण्याच्या लाल महल जो चौक आहे या ठिकाणी ही सगळी दहीहंडीचा उत्सव जो तो साजरा केला जाणार आहे। शहरातील अनेक मंडळं जे आहेत, जे नामांकित मंडळ आहेत, त्या सगळ्या मंडळांनी या सगळ्या उत्सवामध्ये सहभाग घेतलेला आहे। खरं तर सायंकाळी 4च्या सुमारास या सगळ्या उत्सवाला सुरुवात होईल। राज्यभरातील अनेक गोविंदा पथक या दहीहंडी फोडण्यासाठी या ठिकाणी त्यांची नाव नोंदणी केलेली आहे। पुनीत बालन यांच्या वतीनं त्या ठिकाणी एक मोठं बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून सगळ्या पद्धतीनं त्या गोविंदाला कोणत्याही पद्धतीची इजा होऊ नये यासाठी सुद्धा सगळी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तसं आपण पाहिलं की शहरामध्ये अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरे होत आहेत, परंतु जसं आपण पाहिलं की एक गाव एक गणपती या पद्धतीनं शहरामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आहे ते मंडळ एकत्र आलेले आहेत आणि यासाठी जो पुढाकार आहे तो उद्योजक पुनीत बालन यांनी घेतलेला आहे। तर या सगळ्या उपक्रमामुळे शहरात त्यांचं एकंदरीत कौतुक सुद्धा होत आहे, परंतु आजच्या या सगळ्या उत्सवामुळे शहरात होणारी जी वाहतूक कोंडी आता काहीशी त्या ठिकाणी कमी होण्याची शक्यता आहे। कारण 35 जी मंडळं वेगवेगळ्या ठिकाणी दहीहंडी साजरी केली जाणार होती, परंतु ही मंडळं हा सगळा निर्णय त्या ठिकाणी टाळून एकाच ठिकाणी येत आहेत। फरा निश्चितच चंद्रशेखर, त्यामुळे उत्साह या ठिकाणी द्विगुणित होण्याची शक्यता आहे असं म्हणता येईल। या विषयाची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।